हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे टू डेली ब्लॉगमध्ये. तर आज आहे बैलपोळा आणि आज आमच्या विरूचा स्पेशल डे आहे. हे बघा विरू, विरू, हे बघा आमचं विरू. त्याचा स्पेशल डे आहे. त्याला अजून आता त्याला आंघोळ घालायची, स्वच्छ करायचं आहे त्याला. ते बघा कसा लाडा लावलेला आहे. तर बैल पोळा स्पेशल आज मी पुरणपोळी करणार आहे. तर त्याची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे माझी. विरू, ए विरू, तिकडे बघ, तिकडे बघ 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 रे, काय झालं विरू? ते बघा, ते बघा विरू, ए विरू, इकडे बघ बघ रे. ते बघा आमचा काळा कसा झोपलेला आहे. काळू, त्याला झोपेशिवाय दुसरं काही जमत नाही. त्याला कॅमेरा अजिबात आवडत नाही. विरू, बघतोय रागाने. मम्मी तर उद्या घट बसणार आहेत. मम्मींची साफसफाई चालली आहे. मम्मी देवघर साफ करताय. तुम्हाला दाखवते मी. ऑलमोस्ट मम्मींचं झालेलं आहे काम आता. मी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आहे. तरी बघा इथे मी काळं वाटण ऑलरेडी काढून ठेवलं होतं आणि डाळ शिजून घेतली होती. त्याचं मी ते पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी आमटी फोडणीला टाकते. त्यासाठी मी आता एक कढई घेतलेली आहे आणि बघा इथं भाज्यांचं पण पीठ मी मिक्स करून ठेवलेलं आहे. पुरण माझं वाटून झालेलं आहे. भात पण माझा शिजलेला आहे. फक्त आता भजी तळायचे, पापड तळायचे आणि पुरणपोळी टाकायची. बटाची आमटी बनवून घेते. तरी लागते तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हिंग टाकते. जिरे, मोहरी फोडणी द्यायला आणि इथं बघा लसूण त्याला मी ठेचून घेतलेला आहे. तो आपल्या त्यामध्ये टाकायचे. कढीपत्ता टाकायचे. मम्मी आतमध्ये कपडे वगैरे सगळं आतमध्ये हळद टाकणार आहे त्यामध्ये. आपला घरचा काळा मसाला, थोडासा लाल मसाला, तिखट पण लागते. तिथं काय बघा ना, तिथं काढलंय मी. मसाले चांगले मिक्स करायचे आणि बारीक कटिंग करून ठेवलेली हिरवी कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहे. जे मी काळं वाटण केलेलं आहे ते मी त्यामध्ये टाकणार आहे.
बघा पोळ्यांचं पण पीठ पण मऊ झालं आहे माझं पुरणपोळीचं. बघा त्याला तेल सुटायला लागलंय. आता हे जे वाटण आहे ना परतलेलं ते आपल्याला ते डाळीचं पाणी होतं ना त्यामध्ये टाकायचं आता. पावसामुळे इथे पापड तळून झालेत. आमटीही झालेली. आमटीला बघा तरी किती छान आलेली आहे. पीठही माझं मळून झालेलं आहे. आता मी बाहेर जाऊन बघते काय चाललंय. काळू चल. बघा सोयाबीन आणलेलं आहे. कारण पावसाची शक्यता वाटते. चल गायींना सगळं धुतलेलं आहे. आता गायींची आंघोळ झालेली आहे. विरू साहिल गाईला धुतोय. ती मारकी गाय नाही ना? ताजी आहे ना? एवढ्याच्या पुरून काय झाल्यात माझ्या आता. तर मी घेते. काळू गप रे. सगळी कामं झाली. स्वयंपाक पण पूर्ण झाला. पोळी झाली, आमटी झाली, वळवणी झाली. नैवेद्य भरून ठेवले. आता ते नैवेद्य दाखवायचं देवांना. भात झाला, पापड झाले, भजी झाली. रुक्मिणीचा पण केलाय. ए रुक्मिणी रुक्मिणी खाल्ला काळा तुला पण द्यायचे. थांब जरा. द्यायचे तुला पण. वीरू खा. अजून एक लागला ना. तिथे पण 5 आहेत. थांब काळ्या तुला द्यायचे थांब. बघा बैल पोळ्याची तयारी चाललेली आहे. सर्व गायींना सजवत आहेत. ही गायींना खूप मारते. कोणालाच हात लावून देत नाही. ही दोन्ही पण हिला दिला ना पिराला. खा की. हिला ना लंपी आजार झालाय. तरी आता खूप कव्हर झालेला आहे. तुम्ही बघा आमची विरा खूप बारीक झाली आता. खा ग. नाही लाईव्ह नाही. मी व्हिडिओ काढतोय.
सजवायची तयारी करत आहेत पोरं. त्याचं नाव ते प्रिंट करत आहेत. त्याचे शिंग त्यांनी कलर केले. आणि हा आमच्या वीरूचा फायनल लुक. किती भारी दिसत आहे वीरू, तुम्ही बघा आता. भारी दिसत आहे. सजवले बघा तुम्ही, बघा त्या DJ आलेला आहे त्याचं बघा बॅनर वगैरे किती छान खूप एन्जॉय केली. मी तर खूप एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला समजेल खूप व्हिडिओमध्ये तुम्ही किती एन्जॉय केलं किती नाही. आता घरी आलेली आहे. आणि तुम्हाला जर आजचा माझा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या वीरूचा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.